हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बनवूया चहा मसाला. तर चहा हा सगळ्यांना फार आवडतो आणि त्याच्यासाठी लागणारा मसाला हा कसा बनतो हा आपण आज बघूया. तर मग मी इथे सगळ्यात आधी गुलाबच्या पाकळ्या सुकवून घेतल्या होत्या, सोबतच अद्रक पण सुकवून घेतलं होतं आणि तुळशीचे पानं पण सुकवून घेतले होते. आता त्या सगळ्यांना आपण एका पॅनमध्ये गरम करूया. लो फ्लेमवर आपण ते पानं गरम करूया. सोबतच मी इथे इलायची आणि लौंग पण टाकले आहे. ते पण सगळं आपण छान असं गरम करून घेऊया. तुम्ही याचं प्रमाण हे तुमच्या मनाने घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जर आणखी तुळशीची पानं लागत असेल तर तुम्ही ते पण ॲड करू शकतात. माझ्याकडे एवढेच अवेलेबल होते, त्यामुळे मग मी एवढेच घेतले आहे. तर याच्यानंतर ते ड्राय झाल्याच्या नंतर थोड्या वेळाने आपण एकतर मिक्सरमध्ये किंवा खलबत्ता असेल तुमच्याकडे तर त्यामध्ये तुम्ही ते छान बारीक करून त्याची पावडर तयार करू शकता. तर इथे मी मिक्सरमध्ये न करता माझ्याकडे खलबत्ता होता, तर मी खलबत्त्यामध्ये केला आहे. बघा किती छान असा गुलाबी असा कलरचा मसाला तयार झाला आहे. तर आता याच मसाल्यापासून आपण एक छान अशी फक्कड अशी चाय बनवूया आणि चहा बनवून मी तुम्हाला सांगणार की कसा झाला आहे. तर यावरून मला एक शायरी पण आठवली आहे. तर चहाला वेळ नसतो पण वेळेला चहा हवाच. तर सगळ्यांच्या घरी दुपार झाली की चहाची सगळ्यांना तलब सुटते आणि मग काय तर चहा बनवायचा आणि अशाच चहासाठी आपल्याला मसाल्याची गरज पडतेच. तर मग माझी रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा की कशी झाली.